गॅलरीत जशी ही मशीन आली ना, तशी माझी कामं तर कमी झालीत. पण या गॅलरीतून दिसणाऱ्या दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष मात्र कधीच गेलं नाही. आज दाखवते तुम्हाला, कारण छान दिसतो हा सनसेट म्हणून. त्याच्यानंतर गावात एक छोटंसं काम करायला जायचं होतं. ते करून आले आणि आल्यानंतर शाळेत सकाळी गेल्यानंतर जी उरलेली कामं असतात ना, ती करायला घेतली. म्हणजेच कपड्यांच्या घड्या घालणं, घरातलं झाडून काढणं, ही सगळी. ती करून घेतली आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली. आता आज स्वयंपाकामध्ये मस्त अशी साध्या सरळ पद्धतीने अंड्याची भाजी करायची होती. त्यामुळं अंडी शिजत घातली, त्याचं साहित्य काढून घेतलं. पण हे केस एवढा त्रास देतात आणि एवढे गळतात ना, म्हणून त्यांना पहिलं बांधून घेतलं आणि भाकरींना सुरुवात केली. भाकरी करायलाच घेतल्या होत्या, तेवढीत लाईट गेली. पोरीला भूक देखील लागली होती, लाईट पण आली होती. तिला जेवण दिलं, भाकरी झाल्या आणि मग ज्या कुकरमध्ये अंडी शिजत घातली होती त्याच्यातच भाजी करायला घेतली. थोड्याशा तेलामध्ये खोबऱ्या लसणाचा कूट टाकला, तिखट मीठ टाकलं, पाणी टाकलं आणि झणझणीत अशी अंड्याची भाजी रेडी केली. सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि असाच